नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या स्तरावरचे प्रश्न आपण पाहत आलेलो आहे. काही दिवसापूर्वी सेट परीक्षेच्या संदर्भातले जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्यावर आधारित अनेक प्रश्नावली, प्रश्नमंजुषा किंवा त्यावर आधारित परीक्षा मी घेत आलेलो आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आज पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक रिव्ह्यू म्हणून, विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक सराव म्हणून 1 डिसेंबर 2013ला आलेली एक सेटची प्रश्नपत्रिका जी आज आपण चर्चेसाठी उपलब्ध करून देत आहोत. ही प्रश्नपत्रिका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यानंतर तुम्ही त्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही गुगल फॉर्मची लिंक दिलेली असेल आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही कितपत या व्हिडिओचा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे एक प्रत्याभरण म्हणून ती प्रश्नपत्रिका जी आहे तुम्ही ती सोडवू शकता, त्यामध्ये सहभाग घेऊ शकता. चला तर अधिक वेळ न घेता आपण स्लाइडच्या माध्यमातून किंवा पीपीटीच्या माध्यमातून 2013 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, त्या सर्वांना विनंती की कृपया करून माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून मला जास्तीत जास्त अपडेट जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येऊ शकते. चला तर आपण पाहूया स्लाइडच्या माध्यमातून कोणती प्रश्न आहेत ती. सेट एक्झाम प्रश्नपत्रिका 2013ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि याच प्रश्नपत्रिकेचा आज आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. यामध्ये अनेक प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरचे विचारलेले आहेत. तर पाहूया अधिक वेळ न घेता कोणती प्रश्न आहेत ती. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला 4ही पर्यायाचा विचार करायचा आहे आणि ज्या पर्यायामध्ये आपल्याला अडचण जाणवू शकते तर आपल्याला इंग्लिश त्या ठिकाणी ट्रान्सलेशन दिलेलं आहे, तर आपण इंग्लिश वाचूनही त्याचं उत्तर किंवा समर्पक जे काही पर्याय योग्य असेल त्याचं उत्तर आपण सहजरित्या देऊ शकतो. पहिल्या प्रश्नाचं क्रमांकाचं उत्तर आहे सी. यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर जो आहे तो कमी होतो, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता. व्हॉट इज द बेस्ट यूज ऑफ इंटरनेट इन टीचिंग. तर 4 पर्याय दिलेले आहेत. या 4ही पर्यायाचा जे काही समर्पक उत्तर जे असेल ते विचारपूर्वक आपल्याला द्यायचं आहे. त्याचं उत्तर आहे आधुनिक माहिती पुरवणे. 3 क्रमांकाचा प्रश्न आहे, अध्यापनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा टिंबटिंब असतो. म्हणजे कोण असतो. एक ज्ञानाचा रचयिता असतो, ज्ञानाचा स्वीकारक असतो, ज्ञानाचा उपभोक्ता आहे, ज्ञानाचा संकलक आहे. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे ते विचारपूर्वक आपल्याला द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्ञानाचा रचयिता असतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे. काय हेतू आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते ब असं आहे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे. काय आहे. 4ही पर्यायांपैकी ड, आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ इंट्रेन्सिक मोटिवेशन. तर आपल्याला हे काळजीपूर्वक वाचायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ती सी असं दिलेलं आहे, परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, नवीच्या ऐवजी रवी हा शब्द वापरावा, रवी प्रकल्प पूर्ण करतो हे उत्तर त्याचं बरोबर आहे, क ऑप्शन. 7वा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील नमुना निवड ही संख्यात्मक संशोधनातील नमुना निवडीच्या टिंबटिंब या प्रकारासारखी असते. तर जे रिसर्चचे विद्यार्थी आहेत त्यांना याचं उत्तर सहज रीतीने ते देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 7चा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सहेतुक नमुना निवड, हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे उत्तर सूचीमध्ये. प्रश्न क्रमांक 8 आहे, पर्यायबद्ध प्रश्न हे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. मूलभूत लोकसंख्याशास्त्रीय गुणधर्माशी संबंधित असतात, दीर्घ प्रतिवादाला प्रोत्साहन देतात, कुठल्याही उत्तराची शक्यता नाकारतात आणि डी आहे संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे, संभाव्य उत्तराची विशिष्ट व्याप्ती असणारे असतात हे त्याचं उत्तर आहे. 9वा प्रश्न आहे, आंतर सांस्कृतिक अभ्यास हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. वेस्टी अभ्यास, तौलनिक अभ्यास, प्रायोगिक अभ्यास आणि तिर्यक छेदात्मक अभ्यास. तर थोडंसं काळजीपूर्वक जर आपण आंतर सांस्कृतिकचा अभ्यास या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उत्तर जे आहे ते ब असं आहे, तौलनिक अभ्यास म्हणजे
कंपॅरेटिव्ह स्टडी, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, संशोधन आराखडा म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड. या 4ही पर्याय मी सांगत असताना जर तुम्ही वेगाने जर वाचलं किंवा फास्ट वाचलं तर आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो. याचं उत्तर आहे ड, संकलन व विश्लेषण यासाठी तयार केलेली चौकट माहिती. 11वा प्रश्न आहे, संकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. परिकल्पना ही विशिष्ट निरीक्षणावर आधारित योजना असते. तर याचं उत्तर आहे प्रवर्तनात्मक म्हणजे इंडक्टिव्ह, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, मूल्यांत्मक संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? थोडासा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. याचं उत्तर आहे क, निगमनात्मक पद्धत म्हणजेच डिडक्टिव्ह मेथड, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरविली जाते? तर याचं उत्तर आहे प्रेक्षकांचे हेतू आणि निकष. कम्युनिकेशन म्हणजे माहिती व संप्रेषण किंवा कम्युनिकेशन यावर आधारित हे प्रश्न आहे संप्रेषणाचे. तर याचं उत्तर जे आहे 13 क्रमांकाचं, त्याचं जे या ठिकाणी दिलेलं आहे प्रेक्षकांचा हेतू आणि निकष म्हणजे ब, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर ती जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर 4 जोड्या दिलेल्या आहेत. चित्रवाणीचं बरोबर आहे, वेबसाईटचं बरोबर आहे आणि चित्रपटचंही बरोबर आहे. तर चुकीची जोडी जी आहे ती वृत्तपत्र म्हणजे रॅम, न्यूजपेपर रॅम, ही चुकीची जोडी या ठिकाणी आहे, म्हणून त्याचं उत्तर ब असं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, पुढीलपैकी कोणत्या संज्ञा प्रकारात प्रतिसाद प्रत्याभरण तुलनेने संथ, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो? थोडासा वेगळा फिरून प्रश्न आहे. उत्तर जर आपण लक्षात घेतलं त्याचं उत्तर क असं आहे, जन संज्ञापन म्हणजे मास कम्युनिकेशन, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. मानसिक अडथळा, प्रतीक, सांस्कृतिक अडथळा, निवडक श्रवण, तांत्रिक अडथळा, आवाजातील अडथळा, हे 3 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायाला धरून खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड. तर या 4ही पर्यायाचा जर आपण विचार केला, काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की क म्हणजे तिसरा, तांत्रिक अडथळा, आवाजातील अडथळा, हे पर्याय जो आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे, जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ध्वनिफीत किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल, असा शब्दप्रयोग आहे तो. तर याचं उत्तर आहे ड, माध्यमबद्ध गट संज्ञापन म्हणजे मीडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन, हे उत्तर या ठिकाणी त्याचं बरोबर आहे. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे, सुसंवाद, संवाद, गट संज्ञापन आणि जन संज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषांवर बेतलेले आहेत? तर 4ही पर्याय पुन्हा आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि याचं उत्तर जे आहे क असं आहे, संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या, हे विचारांती आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. 19 क्रमांकाचा प्रश्न आहे, पुढील क्रमिकेत रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. तर आपल्याला 5, 35, 7, 12, 6 डॅश दिलेला आहे, 9,36 आणि 4. तर मधल्या जागेमध्ये कोणती संख्या योग्य असू शकते? त्याचं उत्तर आहे 54 म्हणजे सी, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्यापैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे? तर यामध्ये थोडंसं आपल्याला कच्चं काम किंवा थोडंसं पेपर वर्क या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि याचं उत्तर ए असं आहे, अ 3156, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 3156 त्या उत्तराचा आपल्याला नेहमी विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, पुढील क्रमिकेत प्रश्नचिन्हांच्या म्हणजे इंटू ब्रॅकेटमध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, जागी योग्य पर्याय दिलेल्या अक्षर समूहातून निवडा असं म्हटलेलं आहे आणि अक्षर समूह दिलेला आहे KP, MN, OL, QJ आणि SH आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की क्वेश्चन मार्कच्या जागेवर आपल्याला योग्य शब्द त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याचं उत्तर सुद्धा UF म्हणजे अ, हे पर्याय जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22चं या ठिकाणी विचारलेला आहे, एका सांकेतिक भाषेत गणितीय क्रियासाठी वेगळे संकेतचिन्ह वापरतात. त्यानुसार काही गणितीय प्रक्रिया दिलेली आहे, 18 बेरीज 3 बरोबर 6, त्यानंतर 9 वजा 2 बरोबर 18, 11 गुणिले 11 इक्वल टू 22 आणि 18 डिवायडेड 3 इक्वल टू 15. या भाषेनुसार पुढील क्रियेचे मूल्यमापन करा असं त्यांनी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी गणिती भाग दिलेला आहे,
8 गुणिले 2 वजा 12 प्लस 3 भागिले 2 आणि इक्वल टू आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला या पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर याचं थोडंसं जर आपण कच्चं काम केलं, जर पेपर वर्क जर केला तर त्याचं उत्तर जे आहे ते 22 असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचा. एक्स वाय व झेड या संख्या शून्याहून वेगळ्या आहेत. जर एक्स इक्वल टू 2y आणि वाय आणि गणितीय तिथं फॉर्मेशन दिलेलं आहे झेड असेल तर पुढीलपैकी कोणते विधाने खरी असू शकतात असं विचारलेलं आहे. आणि यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं मॅथमॅटिकल कन्सेप्टचा विचार करणं अपेक्षित आहे. जर आपल्याला गणितीय कन्सेप्टच्या काही गोष्टी जर माहीत असतील त्याचं उत्तर आपल्याला सहज त्या ठिकाणी देता येऊ शकतं. तर आत्ता सध्या याचं उत्तर जे आहे सी असं आहे, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन झेड हे उत्तर त्याचं दिलेलं आहे. क म्हणजे सी हे उत्तर या ठिकाणी पर्याय म्हणून दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, पुढीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे. 49, 81, 100 आणि 144 असं दिलेलं आहे. तर आपल्याला म्हणजे इतरांपेक्षा वेगळी कोणती हे थोडंसं विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक अगदी बारकाईने याचा विचार करावा लागणार आहे. आणि याचं उत्तरसुद्धा जे आहे 81 म्हणजे ब हा पर्याय जो आहे तो या ठिकाणी योग्य दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे थोडंसं तर्कात्मक विचारलेला आहे. सुरेश आणि विद्या ही चुलत भावंडे आहेत. माधुरी ही विद्याची बहीण आहे. गणेश हे सुरेशचे वडील आहे. तर माधुरीचे गणेश सोबतचे काय नाते आहेत हे विचारलेलं आहे. तर थोडंसं पेपर वर्क या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि पेपर वर्कला जर आपण रिलेशन किंवा को रिलेशन आपण जर जोडले तर याचं उत्तर जे आहे आपल्याला पुतणी असं येतं, म्हणजे नाईस असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत बॅड हा शब्द 658 म्हणजे 658 असा लिहितात. तर त्याच भाषेत FIG या शब्दाचा सांकेतांक काय असेल. तर यासाठी सुद्धा पेपर वर्क करणं आवश्यक आहे. याचं उत्तर आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ब म्हणजे 10, 13, 11 हे पर्याय जो आहे ब क्रमांकाचा, तर हा पर्याय या ठिकाणी योग्य दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती शब्दजोडी इतरांपेक्षा वेगळी आहे ते सांगायचं आहे. तर खाली दिलेले आहे शब्द आणि इतरांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ए म्हणजे भाऊ आणि बहीण, ब्रदर अँड सिस्टर ही जोडी थोडीशी वेगळी आहे. पुढचा प्रश्न आहे 28 क्रमांकाचा, पुढीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे ते लिहा. तर थोडंसं आपल्याला ABCDच्या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे. आणि या प्रश्नांमध्ये आता सध्या जो वेगळा शब्द आहे तो आहे GHIK. क हा पर्याय त्याचा बरोबर आहे. आता हा पर्याय कसा बरोबर आला त्यासाठी आपल्याला काही कच्चं काम पेपर वर्क करणं आवश्यक आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढे 1, 2 व 3 अशी विधाने दिली आहेत. त्यावर आधारित पुढीलपैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते लिहा असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय दिलेले आहेत, महेश हा अरुणपेक्षा उंच आहे. गणेश अरुणपेक्षा उंचीने कमी आहे. सीमा गणेशपेक्षा उंच आहे. तर ही सर्व विधाने वाचून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. आणि 4 निष्कर्ष या ठिकाणी दिलेले आहे पर्यायाच्या स्वरूपामध्ये. तर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते आहे ब, गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 30 क्रमांकाचा, पुढील विधाने 1 व 2 सत्य आहेत असे गृहीत धरल्यास पुढीलपैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत ते सांगा. आता विधाने दिलेली आहेत, सर्व शिक्षक व्यवस्थापक आहेत. काही शिक्षक स्त्रिया आहेत. त्याचा निष्कर्षही त्यांनी दिलेला आहे. काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. काही शिक्षक स्त्रिया आहेत. या दोन्ही विधान आणि निष्कर्षावरून आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय काय शोधणार आहेत त्याचा थोडासा गांभीर्यपूर्वक विचार करावा. आणि त्याचं उत्तर आहे ब, फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे. ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज म्हणजे एक जो पर्याय आहे तो त्या ठिकाणी योग्य दिलेला आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे थोडासा तक्तेच्या स्वरूपामध्ये आहे. आणि त्यांनी विचारलेलं आहे, ते तक्ते सर्व दाखवलेले आहे. खाण्यापिण्याचा खर्च, घरभाडे, शिक्षण, कपडे, इतर किरकोळ आणि अमाऊंट किंवा खर्चाचा तपशीलची जी काही टक्केवारी आहे ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. यासाठी सुद्धा पेपरवर्क आवश्यक आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे, मासिक उत्पन्न 35,000 रुपये असणारे एक कुटुंब 2 आठवड्याच्या सुट्टीवर गेले. सुट्टीच्या काळात जर त्यांनी आपल्या नातेवाईकाकडे वास्तव्य केले असते तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या खर्चात किती बचत झाली असती, हे गणितीय मॅथ फॉर्मेशन या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जर आपण कॅल्क्युलेशन कडून काढलं तर आपल्या लक्षात येईल की याचं उत्तर आहे ब,
5,250 रुपयाची बचत होऊ शकते किंवा होते, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. वरील तक्त्यांच्या आधारे प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये असं विचारलेलं आहे की एका नवविवाहित दाम्पत्य जे आहे त्यांचं मासिक उत्पन्न 35,000 रुपये इतके आहे. जर त्यांनी तक्त्यात दाखवल्याप्रमाणे खर्च केला तर 2 वर्षात ते किती बचत करू शकतील, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर थोडासा विचारपूर्वक जर आपण विचार केला आणि लक्षात आपल्याला उत्तराचं साधर्म्य जे आहे, समवाय जो आहे, सारखेपणा जो आहे, त्याचं कोणतं उत्तर बरोबर असू शकतं, त्याच्या अगदी आपण जवळ जाऊ शकतो. त्याचं उत्तर ड असं आहे, काहीही नाही. ॲक्च्युली फसवे प्रश्न असतात, त्यामुळे आपल्याला गांभीर्यपूर्वक विचार करणं क्रमप्राप्त आहे. पुढचा प्रश्न आहे, परिणामकारक माहितीची सर्वोत्तम तुलना याद्वारे होते. क्वांटिटेटिव्ह डाटा आर बेस्ट कंपेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ. तर कशाद्वारे? तर या ठिकाणी उत्तर आपल्याला शोधायचं आहे. त्याचं उत्तर आहे आयात चित्र हिस्टोग्राम. हे उत्तर त्यांनी या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. थोडासा विचारपूर्वक आपल्याला उत्तर देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, चा सर्वोत्तम वापर संबंधित बाबींचे प्रमाण दर्शविण्यासाठी केला जातो. रेखा आलेख, वृत्ताकार तक्ता, बिंदू आलेख आणि आयात चित्र. तर याचं उत्तर जे आहे ते वृत्ताकार तक्ता म्हणजे पाय चार्ट, हे उत्तर याचं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील जोड्यापैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखा. तर कोणती जोडी? त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. क हा पर्याय जो आहे बरोबर आहे, टॅबलेट व लॅपटॉप. हे उत्तर जे आहे ते 35 क्रमांकाच्या प्रश्नाचं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, इंटरनेटच्या संदर्भात UGCचे विस्तार रूप काय आहे? हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. तर UGCचे विस्तार रूप काय आहे? का युजर जनरेटेड कंटेंट. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ड हा पर्याय योग्य त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढे दिलेली संगणकाच्या स्मृती मापनाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर जे आता हायेस्ट आहे त्याचा विचार करावा लागणार आहे आणि सध्या टेराबाईट हे हायेस्ट आहे. मग टेराबाईट नंतर काय असू शकतं? गिगाबाईट किंवा गिगाबाईट, त्यानंतर मेगाबाईट, त्यानंतर बाईट आणि बीट. हा झाला त्याचा उतरता क्रमांक. म्हणून प्रश्न क्रमांक 37चं जे उत्तर आहे अ असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा. आता JPEG हे जे आहे चित्राच्या संदर्भात आहे, MP3 ध्वनी किंवा दृकश्राव्याच्या संदर्भात नाही, एक्सेल पॉवरपॉईंटच्या संदर्भात नाही, ते वेगळ्या संदर्भात आहे किंवा एक्सेलच्या संदर्भात आहे. AVI हे व्हिडिओ किंवा साऊंडच्या संदर्भात आहे. त्यामुळे तीनही पर्याय जे आहेत ते चुकीचे आहे आणि उत्तर जे आहे .jpeg किंवा JPEG हे चित्र आणि छायाचित्राच्या संदर्भात नेहमी म्हटलं जातं. म्हणून त्याचा थोडासा पर्याय किंवा योग्य जोड्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला थोडंसं यामध्ये करेक्शन करावं लागणार आहे. आणि याचं उत्तर जे आहे 2 ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं आहे किंवा ते 2 ठिकाणी याचं उत्तर बरोबर आहे. कारण MP3चे सॉन्ग आपण ध्वनी किंवा दृकश्राव्याच्या माध्यमातून, ऑडिओच्या माध्यमातून आपण पाहत असतो. त्यामुळे पर्याय जो आहे ए असा दिलेला आहे, 1 आणि 2 हा पर्याय त्याचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक अ 1 आणि 2. पुढचा प्रश्न आहे, फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर अनेक फोटो जे आहेत किंवा गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर थोडंसं काळजीपूर्वक वाचा. जर आपल्याला फोटोवर काही प्रक्रिया करायची असेल तर फोटोशॉप हा पर्याय त्या ठिकाणी योग्य ठरतो. त्याचं तेच उत्तर आहे ब फोटोशॉप. हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे? .gov सरकारी बरोबर आहे, .com व्यापारी बरोबर आहे, .ac म्हणजे हिशोबाचे संकेतस्थळ असा त्याचा अर्थ निघत नाही. म्हणून चुकीची जोडी जी आहे ती सी किंवा क असं दिलेलं आहे आणि क हेच उत्तर त्याचं प्रश्नाचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जीव वैविध्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा म्हणून मानला गेला आहे? तर काही पठारांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. याचं उत्तर जे आहे सी असं आहे, दख्खनचे पठार. पुढचा प्रश्न आहे, स्वाभाविकपणे दुय्यम असलेली वायू प्रदूषक कोणता? दुय्यम म्हणून विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे पेरॉक्सिएटिल नायट्रेट. पर्याय क्रमांक क म्हणजे सी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वाभाविकपणे दुय्यम असलेला हे उत्तर झालेलं आहे. डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याची कारणे कोणती? तर याचं उत्तर जे आहे अगदी सोपं आहे, वन संहार
वनाची तोड जी आहे, डिफॉरेस्टेशन जे आहे, हे प्रमुख त्याचं कारण आहे. पुढचा प्रश्न आहे, कारखान्यातील कोणते कार्य प्रक्रियेत राख तयार होते? प्रश्न क्रमांक 44च्या संदर्भात विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे औष्णिक वीज निर्मिती. यामध्ये सर्वात जास्त राख जी आहे ती या ठिकाणी तयार होत असते. पुढचा 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, क्विटो मसुद्याचा उद्देश कोणता? म्हणजे जे काही प्रोटोकॉल जे आहेत त्याचा उद्देश कोणता आहे या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचा थोडंसं बारकाईने जर विचार केला प्रदूषणाच्या संदर्भात किंवा एन्व्हायरमेंटच्या संदर्भात, तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे हा उद्देश त्याच्या पाठीमागे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय टिंबटिंबमध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये पण आहे आणि केंद्र सूचीमध्ये आहे. त्यामुळं त्यांची जी सामायिक सूची जी आहे तर त्या सामायिक सूचीमध्ये शिक्षण या विषयाचा अंतर्भाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे कोणतं आहे? तर क हे दिलेलं अगदी सोपं उत्तर आहे, प्रदूषित पाणी म्हणजे पोल्युशन ऑफ वॉटर हे भारतात पाण्यामुळे होणाऱ्या एक आजारांचे प्रमुख कारण मानले गेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते? वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद आहेत का? विश्वविद्यालय अनुदान आयोग आहे का? गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था आहे का? भारतीय इतिहास अनुसंधान परिषद आहे का? तर ही सगळी फसवी प्रश्न आहेत, आपण या ठिकाणी चुकू शकतो. परंतु या ठिकाणी असं विचारले कोणती संस्था विचारलेला आहे, त्यामुळे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ यांचे बनते. तर कोणाचे बनते, कोण कोण असतं त्याच्यामध्ये, हा या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर सुद्धा जे आहे ते निर्वाचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ. तर या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ तयार होत असते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर याचा पुढचा प्रश्न जो आहे 50 आणि लास्ट प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑफ अ स्टेट युनिव्हर्सिटी? तर याचं उत्तर जे दिलेलं आहे ते असं दिलेलं आहे की निरंतर आणि दूर शिक्षण हे उत्तर या ठिकाणी त्याचं बरोबर आहे. तर ही होती सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की ती 1 डिसेंबर 2013साठी दिली गेलेली होती. तर तुम्ही या प्रश्नांना वारंवार पाहिलं, वारंवार जर ऐकलं तर नक्कीच एक प्रत्याभरण जो आहे अभ्यासाचा तो आपल्याला मिळू शकतो आणि प्रश्न कशा प्रकारचे असतात तर त्याचाही अर्थबोध आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. हे प्रश्न कसे वाटले हे कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुम्ही मांडू शकता. तर ही होती सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जी तुमच्यासाठी मला देणं किंवा एक सरावचा भाग म्हणून मला देणं खूप आवश्यक होतं. सगळ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी शिक्षक किंवा ग्रॅज्युएशनचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला किमान सेट आणि नेट परीक्षा किंवा विविध पातळीवर होणाऱ्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत तर त्या एक्झाम्स मला देता आल्या पाहिजे किंवा त्या एक्झाम्समध्ये मला क्रमांक क्वालिफाय करता आला पाहिजे, या उद्देशाने या सर्व पेपरचा किंवा या परीक्षेचा उद्देश हा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. खरं तर सेटचा पेपर क्रमांक 1 हा जनरल आहे, सर्वसामान्य आहे. अनेक सामान्य ज्ञानापासून अनेक तर्कापर्यंत अनेक प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत जे तुम्हाला सहज रीतीने येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी होऊ शकतात. काही विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की ज्या विद्यार्थी खरंच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात किंवा जे विद्यार्थी अनेक ठिकाणावर जाऊन वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करू लागले तर त्या विद्यार्थ्यांना ही लिंक नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या लिंकचा सुद्धा फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा जे कोणी माझा व्हिडिओ पाहिला असेल या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि एक विनंती करतो की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येऊ शकतो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर काही एरर काही त्रुटी असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता. पुन्हा एकदा मी आभार सर्वांचा व्यक्त करतो. सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. जय हिंद.